भारी असते. तर मग आजचा कलर आहे व्हाईट. तर मग मी आज व्हाईट घातलेला आहे. बघू शकता तुम्ही. कमेंट करून नक्की सांगा की मी कशी दिसते. चला तर मग माझ्यासोबत. इथे आम्ही मंदिराच्या गेटजवळ पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही मंदिराचा हा गेट आहे, लाइटिंगनी सजविलेला आहे. बघू शकता आपण गेटमध्ये एंट्री केली असता दोन्ही बाजूने आपल्याला दुकानं दिसते. तसेच रांगोळीचे कलरसुद्धा खूप छान कोराडीला मिळते. रांगोळी यायची असेल तर कोराडी मंदिरामधूनच रांगोळी घ्यावी. लाइटिंगनी खूप भारी मंदिर सजविलेलं आहे. तसेच रस्त्यावरील लाइटिंगसुद्धा लावलेली आहे. खूप भारी वाटते. आम्ही सुमारे 7:30च्या दरम्यान पोहोचलो होतो, तेव्हा थोडी गर्दी कमी होती. त्यानंतर आतमध्ये गेले असता गर्दी वाढली. मेळ्यामध्ये प्रत्येक सामान आलेले आहे. जर आपल्याला घराला वॉल हँगिंग घ्यायची असेल तर घेऊ शकता. बघू शकता खूप छान व्हेरायटी आहे त्याच्यामध्ये पण. दुकानं लागलेले आहे रस्त्यावर जाण्याकरता दोन्ही बाजूनी. कोराडी मंदिरामध्ये जाण्याकरता गेट बघू शकता. हा गेट खापरखेडा मार्गाकडून येणारा आहे. तर बघू शकता तुम्ही इथून मंदिरमध्ये जाण्याची एंट्री केली जाते. जाण्याचा रस्ता सुद्धा ठिकठिकाणी कमळाची फुलांची दुकाने लागलेली आहे. कारण कमळाची फुलं हे देवीला खूप आवडते, त्यामुळे जास्तीत जास्त फुलं तुम्हाला कमळाचीच मिळेल तिथे. मंदिरामध्ये तुम्हाला लवकर दर्शन करायचं असेल तर इथे VIP गेट पास मिळते. ती 100 रुपये ते 500 रुपये VIP गेट पासची घेतात आणि तुमचे दर्शन लवकर होते. हा VIP गेटकडे जाण्याचा मार्ग आहे आणि समोर मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. बघू शकता तुम्ही. बलूनसुद्धा लहान मुलांना खेळणेसुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता. भरपूर प्रमाणामध्ये इथे दुकानं आलेले आहे. आणि जर तुमच्या ATMमधले तुम्हाला ATMमधून पैसे काढायचे असेल तर ATMसुद्धा आता आपण येऊन पोचलो आहे मंदिराजवळ. थोडी गर्दी आता कमी आहे. कुंकूसुद्धा घेऊन जाऊ शकता तुम्ही इथून भरपूर प्रमाणात. इथे छान व्हरायटीचे कुंकू मिळते. मोठ्या प्रमाणामध्ये इथे लाइटिंग लावलेली आहे भरपूर प्रमाणामध्ये. तर तुम्ही बघू शकता इथे यांना ब्लड डोनेट करण्याकरता विचारले. ते ब्लड डोनेट करायचं असेल तर तुम्ही ब्लड डोनेटसुद्धा करू शकता. छान छान बांगड्यासुद्धा इथे विकायला आलेल्या आहे. अंगठी, बांगड्या, जे काही तुम्हाला पाहिजे ते पूर्ण वस्तू तुम्हाला इथे मेळ्यामध्ये मिळू शकते. येथे येऊन पोचले आपण ज्योत समूहाजवळ, म्हणजेच ज्योतीची रास लावले जाते. 5000पेक्षा जास्त ज्योती इथे लावलेल्या आहे. कारण आम्ही काउंटसुद्धा केलेले आहे आणि नंबरसुद्धा तिथे होते. तर 5000पेक्षा जास्त ज्योती इथे लावलेले आहे. तुम्ही बघू शकता जिकडे जिकडे आपल्याला ज्योतही ज्योत दिसत आहे. जर ज्योत तुम्हाला लावायची असेल तर त्यासाठी आपल्याला 2001ची पावती फाडावी लागते आणि आपली ज्योतसुद्धा इथे लावली जाते. ज्यांना कोणाही लावायची असेल त्यांनी आपापले पैसे भरून इथे ज्योत लावली जाते. तेथे मंदिर ज्योतीजवळ देवीचे मंदिरसुद्धा आहे. बघू शकता तुम्ही. थोडे फोटो लावलेला आहे देवीचा. आणि ही देवी स्वयंभू निर्माण झालेली आहे, स्वयंभू प्रकट झालेली आहे. आणि ज्योतीच्या यांनी तिथे इतके गरम वाटत होते की आम्ही लवकरच ज्योतीच्या बाहेर पडलो. हे देवीचे मंदिर आहे. फोटो हा ज्योतीचा फोटो लावलेला आहे. बघू शकता इकडे तिकडे तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये ज्योत आहे आणि त्यामध्ये तेलसुद्धा टाकण्यासाठी तिथे माणसं आहे. आपल्यालाही ज्योत लावायची असेल तर तिथे पावती फाडली जाते आणि त्याची बुकिंगसुद्धा पुष्कळ दिवसा अगोदर केलेली जाते. ही ज्योत आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी ही लावली जाते. तिथे ज्याप्रमाणे आपल्याला लावायची असेल त्याप्रमाणे आपण तिथे लावू शकतो. तेथे महाप्रसाद वितरण केले जाते.
संदेश ग्रुपकडून महाप्रसाद वितरण केले जाते. दररोज महावितरण केले जाते प्रसाद. तर आम्ही देखील महाप्रसाद खाण्यासाठी लाईनमध्ये लागलेलो होतो. साबुदाण्याचा प्रसाद होता तिथे, आम्ही सुद्धा घेतला. तुम्हाला मंदिरात जायचे असेल तर तुम्ही चप्पल काढून चप्पल स्टँडमध्ये, तिथे एका जोडीचे 5 रुपये घेतले जाते. तर चप्पल स्टँडमध्ये आपली चप्पल चोरी जाऊ नये म्हणून आपण चप्पल स्टँडमध्ये आपली चप्पल ठेवली जाते. बघू शकता, इथूनच आम्ही मंदिराच्या लाईनमध्ये लागलो. नंतर आम्ही मंदिरात जाण्यासाठी चप्पल तिथे काढलेले आहे. चप्पल स्टँड आहे इथे, तुम्ही पण काढू शकता. इकडून आहे मंदिरात जाण्याचा रस्ता. मंदिरात जाण्याचा मार्ग. दिवसाला इथून रांगा लागतात, खूप गर्दी असते कारण की आजचा 5वा दिवस आहे. रांग लागलेली आहे, आतमध्ये आरती चालू आहे, लंबी लाईन लागलेली आहे. मंदिराचं आरती चालू असल्याने आम्हाला इथे स्टॉप करावा लागला, म्हणजे थांबावे लागले थोडा वेळ. आम्ही सुमारे 8:30च्या दरम्यान लाईनमध्ये लागलो होतो. त्यानंतर गर्दी वाढत गेली. कमसे कम आम्हाला 1 तास पूजेसाठी लागलेला आहे गर्दी असल्याकारणाने. आणि त्याचबरोबर गर्दी वाढलेली आहे. जसजसा रात्रीचा वेळ होत गेला तसतसा गर्दी अजूनच वाढत गेली. बघू शकता आमच्या समोर किती गर्दी आहे तर, आणि मागं सुद्धा लाईन लागलेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ढोल ताशाचे पथक सुद्धा आलेले होते. ते सुद्धा वाजवत होते, त्यांचा आवाज येत होता. ते सुद्धा तुम्हाला पाहावयास मिळेल.
मंदिराच्या जवळ आलेलो होतो. पूजा करण्याकरता गर्दी थोडी होती. पाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली होती. तुम्हाला तहान लागली असेल तर पाणी सुद्धा प्यावयास मिळत. हा मंदिरातील फुल परिसर आहे. बघू शकता तुम्ही लाइटिंगनी किती छान सजविले आहे तर मंदिर. लाइटिंग आणि झाडांनी इतके छान वातावरण कुलित वाटते. तिथे खूप भारी वाटते. आपल्याला पाहावयास खूप आनंद मिळतो. दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेरच्या गाभाऱ्यामध्ये पडलो. बघू शकता तुम्ही येथे तुम्हाला देणगी द्यायची असेल तर देणगी सुद्धा स्वीकारल्या जाते. वस्त्राची विक्री, आईला वाहिलेल्या वस्त्राची विक्री सुद्धा केली जाते. ते आपण घेऊ शकतो. तुम्हाला पेढे घ्यायचे असेल तर पेढ्याची दुकान सुद्धा आहे आतमध्ये. बघू शकता आता आम्ही मंदिराच्या बाहेर पडलेलो आहे. हा मंदिराच्या बाहेर पडण्याचा रस्ता आहे. मॅडम समोर घेऊन काल मंदिरामध्ये 1 वर्षाचा मुलगा सुद्धा हरवला होता. ते अनाउन्स करत होते. येताना गर्दी जास्त आहे मंदिरमध्ये, तर आपल्या मुलांना सांभाळा आणि स्वतःकडे लक्ष द्या. दागिने तर घालून येऊच नका. तर हा आहे नागपूर रोडवरील मेला. म्हणजेच नागपूरहून येताना आपल्याला सर्वप्रथम मेला दिसतो, पाळणे झुले. त्यानंतर आपल्याला मंदिरात जावे लागते. आणि पार्किंगची सुविधासुद्धा बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे पार्किंग होतं. तर आम्ही इथे ड्रॅगनमध्ये बसलेलो होतो आणि सर्व प्रकारचे इथे झुले आलेले होते. मोदका कुवा देखील होत्या. 2 मेले आलेले होते पाळणे झुल्याचे. एक इथे आणि एक मंदिराजवळ आणि एक दूर लागलेला होता. तर आम्ही इथे
प्रकारचे इथे झुले पाळणे लागलेले होते. बघू शकता किती भारी प्रमाणामध्ये गर्दी आहे. तर हा गारोड्यांचा खेळ आहे. हे गारोडी लोक सुद्धा आपल्या जीवावर उद्धार होऊन खेळ खेळत असते. आता मी तुम्हाला दाखवत आहे दुसरा झुला पाळण्याचा मेला. ते थोडा मंदिरापासून दूर आहे, तिकडे जास्त गर्दी भरपूर प्रमाणामध्ये दुकाने लागलेले आहे इथे रस्त्याच्या दोन्ही तर्फी. 1000पेक्षा जास्त दुकाने मंदिरमध्ये लागलेली होती. भरपूर प्रमाणामध्ये हा आहे नागपूर रोडवरील गेट. म्हणजे नागपूरवरून येताना सर्वप्रथम हा गेट लागतो आपल्याला. नागपूरपासून अगदी 15 किलोमीटर अंतरावर असलेले हे कोराडी मंदिर आहे आणि प्रख्यात सुद्धा आहे. चला व्हिडिओला